लातूर जिल्ह्यातील अहमदपूरजवळील लांजी गावाच्या गायरान परिसरात सुमारे 20 दिवसांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणातील फरार आरोपीला नांदेड जिल्ह्यातून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे। आरोपीला पुढील तपासासाठी अहमदपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे। सदर गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्याला अटक करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले होते। त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात विशेष पथकाची स्थापना करण्यात आली। पथकाने गोपनीय बातमीदारांचे जाळे, तांत्रिक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या आधारे आरोपीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले। या प्रयत्नांतून अहमदपूर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 399/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(2) मधील फरार आरोपी बालाजी बाबू जाधव वय 39 वर्षे राहणार मुगाव तांडा तालुका नायगाव नांदेड हा नांदेड जिल्ह्यातील मुखेडजवळील सलगरा फाटा परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली। माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी सापळा रचला। आरोपी तेथे येताच त्याला पोलिसांची चाहूल लागली आणि त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून अत्यंत शिताफीने त्याला जेरबंद केले। ताब्यात घेतल्यानंतर करण्यात आलेल्या सखोल चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। त्याने सांगितले की सुमारे 20 दिवसांपूर्वी तो आणि त्याचा सहकारी गोविंद फटाटे राहणार नावंदी तालुका उदगीर जिल्हा लातूर हे अहमदपूर येथे दिवसभर मिस्त्रीचे काम करून संध्याकाळी मजुरीचे पैसे घेतल्यानंतर दारूचे सेवन करून लांजी गावाजवळील गायरान परिसरात जेवणासाठी थांबले होते। यावेळी कामाच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला। हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने टॉवेलने गोविंद फटाटे यांचे हात बांधले आणि त्यांच्या गळ्यातील गमछाने गळा आवळून खून केल्याची कबुली चौकशीत दिली। त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी अहमदपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या गुन्ह्याचा पुढील तपास अहमदपूर पोलीस करीत आहेत। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस अंमलदार तुराबखान पठाण, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, रामलेग शिंदे, राजेश कंचे, गणेश साठे, श्रीनिवास जांभळे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड आणि रामदास बाचेफळे यांनी यशस्वीपणे पार पाडली। अहमदपूर खून प्रकरणातील फरार आरोपीला नांदेड जिल्ह्यातून जेरबंद करून स्थानिक गुन्हे शाखेने दाखवलेली तत्परता आणि प्रभावी तपासामुळे गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे।